हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत ॲरेचा प्रोग्राम. पण ह्यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडे काही एलिमेंट्स असतील ॲरेमध्ये, तर आपल्याला ते डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट करायचे आहे. तर ह्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक. देन मी तुम्हाला इक्लिप्समध्ये ते लॉजिक टाईप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या व्हिडिओचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर मला एलिमेंट्स हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये प्रिंट करायचे आहे. तर सर्वात आधी मला एक ॲरे लागेल. तर त्याच्यासाठी ॲरे, त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. टू, 1, 5, 3 अँड 4 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहेत आणि मला आउटपुट अपेक्षित आहे. 5, 4, 3, 2, 1 हे मला आउटपुट अपेक्षित आहे. तर ह्यासाठी जर मी विचार केला थोडा, तर मला ॲरे ऑफ आय आणि ॲरे ऑफ जे हे चेक करावे लागतील. म्हणजेच मला दोन फॉर लूप घ्यावे लागतील. देन त्यांच्यामध्ये कंडिशन चेक करावं लागेल की ॲरे ऑफ आय हा ॲरे ऑफ जे पेक्षा लहान आहे की नाही. जर असेल तर त्यांना स्वॅप करावं लागेल. तर बघूया आता आपण त्याच्यासाठी की आपल्याला कसं लॉजिक बघावं लागेल. तर सर्वात आधी मला दोन फॉर लूप लागतील ॲरे ऑफ आय आणि ॲरे ऑफ जे साठी. तर पहिला फॉर, देन इनिशियलाइज, देन मला कंडिशन चेक करावं लागेल. तर त्याच्यासाठी आय ॲरे डॉट length आय प्लस प्लस ओके. देन सेकंड फॉर लूप फॉर, देन इंटेजर. इथं नीट लक्ष ठेवा, जे इक्वल टू आय प्लस 1. देन जे कंडिशन चेक करावं लागेल ॲरे डॉट length अँड जे प्लस प्लस ओके. देन इनसाइड द फॉर लूप मला चेक करावं लागेल की ॲरे ऑफ आय हा ॲरे ऑफ जे पेक्षा लहान आहे की नाही. तर त्याच्यासाठी इफ, आणि इफ मध्ये मला चेक करावं लागेल कंडिशन. तर ॲरे ऑफ आय हा ॲरे ऑफ जे पेक्षा लहान आहे की नाही. ओके. जर असेल तर मला त्याला स्वॅप करावं लागेल. तर स्वॅप करण्यासाठी मी थर्ड व्हेरिएबलची हेल्प घेईल. तर इंटेजर टेम्प इक्वल टू ॲरे ऑफ आय, म्हणजेच ॲरे ऑफ आय ची व्हॅल्यू मी एक टेम्प मध्ये स्टोअर करतो. देन ॲरे ऑफ आय मध्ये मी ॲरे ऑफ जे ची व्हॅल्यू ही स्टोअर करतो. देन ॲरे ऑफ जे ला मी टेम्प ची व्हॅल्यू पास करतो. देन सर्व लूप हे क्लोज करून घेतो. ओके. तर तुम्ही बघू शकता, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. इथून आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपले एलिमेंट्स हे भेटून जातील. तर आता आपण इक्लिप्स मध्ये बघूया हे लॉजिकच्या हेल्पने कोड टाईप करून की आपला आउटपुट हे सक्सेसफुल आपल्याला भेटत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणार आहे एक ॲरे, इंटेजर ॲरे. त्याच्यामध्ये मी काही एलिमेंट्स ऍड करून घेतो. 2, 1, 5, 3, 4 हे माझ्याकडे एलिमेंट्स आहे. तर आधी मी माझ्या ॲरेची लेंथ आहे ती काउंट करून घेतो. तर त्याच्यासाठी एक कंटेनर लागेल. तर ॲरे डॉट length लेंथ ओके.
तर आधी मी काय करतो माहितीये का, जो माझा ओरिजिनल अरे आहे त्याला मी प्रिंट करून घेतो. तर प्रिंट करण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे आपल्याला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल, पण त्याच्या आधी मी एक मेसेज प्रिंट करून घेतो. system.out.println ओरिजिनल अरे. ओके. देन आता मी खाली त्याला प्रिंट करून घेतो. तर त्याच्यासाठी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. देन इंटेजर i इक्वल टू 0 कंडिशन चेक करावं लागेल. देन i प्लस प्लस. ओके. देन आता मला एलिमेंट्स ते प्रिंट करावे लागतील. system.out.print देन array of I. ओके. प्लस आणि स्पेस. इथं आपल्याला आपला ओरिजिनल अरे जो आहे तो भेटून जाईल. तर आता आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये एलिमेंट्स प्रिंट करायचे आहे. तर त्याच्यासाठी आता आपण लॉजिक लिहूया. तर सर्वात आधी फॉर लूप इंटेजर i इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल. देन i प्लस प्लस. ओके. अगेन फॉर लूप इंटेजर j इक्वल टू i प्लस 1 देन कंडिशन चेक करावं लागेल. देन j प्लस प्लस. ओके. देन इथं मला चेक करावं लागेल की अरे ऑफ i हा अरे ऑफ j पेक्षा लहान आहे की नाही. तर इफ अरे ऑफ i हा लहान आहे की नाही अरे ऑफ j पेक्षा. ओके. जर असेल तर मला त्यांना स्वॅप करावं लागेल. तर त्याच्यासाठी मी एक टेम्पररी व्हेरिएबल क्रिएट करतो. इंटेजर टेम्प इक्वल टू अरे ऑफ i त्याच्यामध्ये असाइन करून घेतो. देन अरे ऑफ i मध्ये मी अरे ऑफ j ची व्हॅल्यू पास करतो. देन अरे ऑफ j मध्ये मी टेम्प मध्ये जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू पास करून देतो. तर इथं मला असेंडिंग ऑर्डर मध्ये अरे भेटून जाईल. तर आता मला त्याला करायचं आहे प्रिंट. तर त्याच्यासाठी मेसेज इन DSENDINT डिसेंडिंग ऑर्डर. ओके. तर आता आपण आपला जो अरे आहे डिसेंडिंग ऑर्डर मधला त्याला प्रिंट करून घेऊ. तर त्याच्यासाठी फॉर लूपची आपल्याला हेल्प घ्यावी लागेल. इंटेजर i इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल. देन i प्लस प्लस. ओके. देन मला प्रिंट करावं लागेल SYSO म्हणजे सिस्टम डॉट प्रिंट. देन प्रत्येक इलेमेंट मला प्रिंट करावे लागतील आणि देन स्पेस. ओके. तर तुम्ही बघू शकता कोड हा टाइप करून झालेला आहे. तर आता आपण याला रन करून बघून की आपलं लॉजिक हे सक्सेसफुल भेटत आहे की नाही. आपला आउटपुट हे अपेक्षित आहे 5 4 3 2 1. ओके. तर बघूया रन करून. रन. तर तुम्ही बघू शकता ओरिजिनल अरे हा आहे आणि इन डिसेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला आपला आउटपुट भेटलेला आहे 5 4 3 2 1. म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.